स्वराज महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भात आपण भाजपचे जीवनप्पा कोंडे यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपण नमस्ते. स्वराज महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत. वेळू नसरपूर गाणामध्ये आपण अपक्ष फॉर्म भरलेला आहे, त्याबाबत काय सांगतात? खर तर अपक्ष फॉर्म सुरुवातीला पक्षाची उमेदवारी मिळेल म्हणून 2 फॉर्म भरले होते, म्हणजे एक अपक्ष आणि एक पक्षाचा. पण शेवटच्या क्षणी उमेदवारी कट झाल्यामुळं त्या ठिकाणी तो अपक्ष फॉर्म राहिला. कुठं म्हणजे इतर पक्षामध्ये जशी बंडखोरी झालेली आहे तशी बीजेपी मध्ये बंडखोरी तुम्ही करणार आहात? ऍक्च्युली मी म्हणजे इतर पक्षात झाले त्याचं काही मला घेणं देणं नाही. काल आणि परवा 2 दिवसामध्ये तालुक्यातल्या सगळ्या गावातले माझे जे कार्यकर्ते आहेत जुनी भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी बी टीकाटी घेतल्या. माझे वैयक्तिक त्या ठिकाणी स्नेहसंबंध असणारे नातेवाईक काल या ठिकाणी आले. वेळूपासून जवळजवळ काल हातवा असून कुरुंगवडे असून म्हणजे अख्ख्याच्या जेडपी वार्डातल्या प्रत्येक गावातला जो माझा कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी काल 5-10 प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी येऊन भेट घेतली. आणि मला त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे एक विनंती केली की आपा ही निवडणूक तुम्ही लढवली पाहिजे. 45-46 वय तुमचं आणि तुम्ही भरपूर काम केलंय. आज 2017ला मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर बोठा मोजणे इतके कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांच्या जवळ घेऊन आज एवढी मोठी संघटना त्या ठिकाणी उभी केली. आणि ते पाहूनच मला त्या ठिकाणी पुणे जिल्हा नियोजन मंडळावर काम करण्याची संधी मिळली. त्या ठिकाणी संधी मिळाल्यानंतर मी सुद्धा न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी तालुक्याला केलं. म्हणजे प्रत्येक वाडी वस्तीवर आज नाही म्हटलं तरी 70-80 कोटी रुपयाची कामं मी त्या ठिकाणी रस्ते असतील, गटरे असतील किंवा समाज मंदिरे असतील, सभा मंडप असतील, जिम असतील, व्यायामशाळा असतील, असा बराचसा निधी आपल्या तालुक्यात पोहोचवलाय. आणि मग एवढं काम करत असताना कुठल्याही कार्यकर्त्याला अपेक्षा असते की आपल्याला नेतृत्व करण्याची संधी त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून मिळावी. आणि त्या ठिकाणी मला पार्टीची अधिकृत उमेदवारी मिळली नाही. त्या गोष्टीचं माझ्या कुटुंबाला, मला, माझ्या कार्यकर्त्यांना वाईट वाटलं. वाईट वाटल्यावर मी बी विचार केला की चला आपण एवढं काम केलंय तर आपण बी एकदा चाचपणी लोकमताची जनतेत जाऊन केली पाहिजे. त्यामुळे मी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण इतर दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणार होता असे काही बातम्या आल्या होत्या मध्यंतरी. नाही, त्या बातम्या शेवटी लोक काय बी उठवतात, पण मी काय अपक्ष सोडून जाणार नव्हतो. कारण हे रोपट मी लावले आणि ते रोपट सोडून जायचं म्हणजे उदाहरणार्थ घर मी बांधलंय, ठीक आहे, आता मला त्या घरातून अंगणात किंवा गोठ्यात राहायला मिळतंय. याचा अर्थ असा नाही की मी तिथे सोडून गेलो पाहिजे. इतर पक्षामध्ये मित्रपरिवार माझा चांगला आहे, परंतु या पक्षाचा, भारतीय जनता पार्टीचा भोर तालुक्यामध्ये पूर्वीच्या अध्यक्षांना सोबत घेऊन मूळ पाया मी इथं मोठ्या प्रमाणात त्याचा संचार केलाय, त्याचा विस्तार केलाय. त्यामुळे इथून सोडून जाताना मला म्हणजे दुःख होणार होतं. त्यामुळे मी दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार कधी केलाच नव्हता. मी मतदारांच्या पुढे जाताना खरं गावोगावी त्या गावात केलेलं विकास काम, त्या गावात मुख्यमंत्री सहायता निधीतून केलेल्या लोकांसाठी दवाखान्याच्या मदती असतील, त्याच्यानंतर तिथल्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी केलेलं काम असेल जलजीवन मधलं, त्याच्यानंतर वर्ग खोल्या, शाळा खोल्या, शिक्षणासाठी केलेलं काम, शेतकऱ्यांच्या लाईट बिलासाठी केलेली आंदोलनं, त्यानंतर आपल्या हवेच्या कामाच्या संदर्भात जी काय उशीर लागत होता आणि हवेला अपघात होत होते त्या संदर्भात केलेली आंदोलनं, त्यामध्ये लाईट बिला करता केलेली आंदोलनं असतील, तहसील कार्यालयावर केलेली आंदोलन, सर्व प्रश्न घेऊन मी त्या ठिकाणी लोकांच्या समोर जाणार आहे. ठिकाणला मत मागायला जाताना माझ्याकडे प्रत्येक गावातल्या विकास कामांची लिस्ट आहे. त्याच्यानंतर मी प्रत्येक गावातल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून जी काय मदत केली आहे त्याची आकडेवारी आहे. मी त्याच्यानंतर बाकीच्या गावातील ज्या काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय त्याची आकडेवारी आहे, त्याची गोळाबेरीज आहे. ते सर्व मी त्या ठिकाणी लोकांना जाऊन सांगणार आणि मतदारांना आवाहन करणार की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आपण मतदान करून काम करण्याची संधी द्यावी. हे होते आपल्या बरोबर जीवनप्पा कोंडे, बीजेपीचे अध्यक्ष माजी. यांनी जिल्हा नियोजन समितीमधून तालुक्यामध्ये कोट्यवधीची कामं केलेली असून त्या जोरावर
ते झेडपी इलेक्शन लढवत आहेत आणि त्यामध्ये ते नक्की विजय प्राप्त करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. स्वराज महाराष्ट्र न्यूज, राजू वाघमारे.